Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we will discuss about the topic respiration. In that subpoint is the structure of mitochondria or ultrastructure of mitochondria. या व्हिडिओमध्ये आपण रेस्पिरेशन या टॉपिक मधला एक सब पॉइंट पाहणार आहोत. तो म्हणजे कुठला आहे? स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया और अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया. राइट. Mitochondria, it also regarded as the powerhouse of cells. माइटोकॉन्ड्रियाला अजून काय म्हटलं जातं तर पॉवरहाऊस ऑफ सेल्स. म्हणजे सेल आहे, सेलच्या सायटोप्लाझम आहे. राइट. सो cell, this is cell. Okay, inside the cell what is present? Cytoplasm is present. बरोबर आहे. सेल आहे, सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. बरोबर आहे. त्या सेलच्या आतमध्ये अनेक छोटे छोटे काय असणार आहेत? सेल ऑर्गॅनलीज प्रेझेंट असणार आहेत. सो सेल ऑर्गॅनलीज. राइट. Inside the cell, various cell organelles are present like nucleus, Golgi complex, endoplasmic reticulum, ribosome. बरोबर आहे. असे अनेक वेगवेगळे त्याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया येणार आहे. जर प्लांट सेल असेल तर क्लोरोप्लास्ट येईल. असे अनेक वेगवेगळे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असणार आहे. जसं आपली बॉडी आहे आणि बॉडीमध्ये बॉडी ऑर्गन्स आहेत, तसं सेल आहे, त्या सेलच्या आतमध्ये सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहे. ओके. मग त्या सेल ऑर्गॅनलीज पैकी एक अत्यंत महत्वाची अशी सेल ऑर्गॅनलीज ज्याच्यामध्ये सेल्युलर रेस्पिरेशन्स होणार आहे किंवा एरोबिक रेस्पिरेशन्स होणार आहे, ती म्हणजे कुठली आली? माइटोकॉन्ड्रिया आली. त्या माइटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं बाळांनो? पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके. तुम्ही जर बघितलं माइटोकॉन्ड्रिया हा जो शब्द आहे तो ग्रीक भाषेतून आलेला आहे. Okay, so the mitochondria word is comes from Greek language or Greek. Mitochondria is the Greek word. What is the meaning of mitochondria? See here, mitochondria, right? Mitochondria. In that, mito means thread. Okay, and chondria or chondrion means granules. समजते का? बघा, माइटोकॉन्ड्रिया हा ग्रीक शब्द आहे. त्याचा जर अर्थ आपल्याला माहित करायचा असेल तर तो शब्द थोडा काय होणार आहे? माइटो आणि कॉन्ड्रियॉन. काय होणार आहे? माइटो प्लस कॉन्ड्रियॉन. माइटो मीन्स थ्रेड, कॉन्ड्रियॉन मीन्स ग्रॅन्युल्स. सो व्हॉट इज द ऍक्च्युअल मीनिंग ऑफ माइटोकॉन्ड्रिया? थ्रेड लाइक ग्रॅन्युल्स प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ सेल. राइट. थ्रेड लाइक ग्रॅन्युल्स प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ सेल कॉल्ड काय म्हणणार आहे आपण? माइटोकॉन्ड्रिया. आता अजून एक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जर अनेक माइटोकॉन्ड्रिया असतील, बरोबर आहे, तर त्याला काय म्हणायचं? आणि सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एक असेल तर त्याला काय म्हणायचं? म्हणजे समजा अनेक माइटोकॉन्ड्रिया असतील तर त्याला कुठला वर्ड वापरायचा आणि एक माइटोकॉन्ड्रिया असेल तर त्याला कुठला वापरायचा? ओके. सो इफ सिंगल, जर सिंगल असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? जर सिंगल असेल तर त्याला म्हणायचं माइटोकॉन्ड्रियॉन. माइटोकॉन्ड्रियॉन. राइट. सो सिंग्युलर काय येणार आहे? माइटोकॉन्ड्रिया. प्लुरल काय येईल? किंवा जर अनेक असतील, मेनी अनेक असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? तर माइटोकॉन्ड्रिया. राइट. माइटोकॉन्ड्रिया. सिंगल असेल तर माइटोकॉन्ड्रियॉन आणि प्लुरल असतील तर माइटोकॉन्ड्रिया. ओके. अशा पद्धतीने. मग तुम्ही जर बघितलं याचे फंक्शन्स काय तो बाळांनो बघा. फंक्शन्स राइट.
सो फंक्शन्स जर तुम्ही बघितले तर पहिलं फंक्शन्स असणार आहे कोणाचे फंक्शन्स माइटोकॉन्ड्रियाचे फंक्शन्स बघतोय आपण. द फर्स्ट फंक्शन इज इट प्रोड्यूस 90% एनर्जी. इट प्रोड्यूस 90% एनर्जी किंवा सेल एनर्जी असं म्हणूया. इट प्रोड्यूस 90% सेल एनर्जी. एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ एटीपी. सो इट प्रोड्यूस 90% सेल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणजे माइटोकॉन्ड्रिया ज्या असतात ह्या काय करतात तर जेवढे सगळ्या माइटोकॉन्ड्रिया असतील त्या एखाद्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जवळपास त्या सेलमध्ये जेवढी एनर्जी आहे ना त्या सेलमध्ये किंवा त्या पेशीमध्ये जेवढी ऊर्जा आहे बरोबर आहे त्यापैकी 90% ऊर्जा ही कोण तयार करणार आहे? माइटोकॉन्ड्रिया. समजते का? म्हणजे एक सेल आहे त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये सेल आहे त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जेवढी एनर्जी आहे त्या एनर्जी मध्ये 90% एनर्जी ही कोण तयार करणार आहे? माइटोकॉन्ड्रिया तयार करणार आहे बरोबर आहे. आणि ही माइटोकॉन्ड्रिया ती एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये तयार करेल? एटीपीच्या फॉर्म मध्ये तयार करणार आहे. समजलं? म्हणून काय म्हटलेलं आहे? इट प्रोड्यूस 90% ऑफ सेल एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. म्हणून तर आपण म्हणतो ना पॉवर हाऊस ऑफ सेल्स बरोबर आहे. म्हणजे एखाद्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये 100% पैकी 90% एनर्जी कोण तयार करणार आहे? माइटोकॉन्ड्रिया तयार करणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? पॉवर हाऊस ऑफ सेल्स. नेक्स्ट, इट कन्वर्ट्स न्यूट्रिएंट. इट कन्वर्ट्स nutrients into ATP in presence of oxygen किंवा ज्याला आपण काय म्हणणार आहे? एरोबिक रेस्पिरेशन बरोबर आहे. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे जे रेस्पिरेशन ऑक्सिजनच्या सानिध्यात घडणार आहे त्याला एरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं बरोबर आहे. सो माइटोकॉन्ड्रिया काय करणार आहे? इट कन्वर्ट न्यूट्रिएंट इनटू एटीपी इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. न्यूट्रिएंट म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय काय असणार आहे बाळांनो? ग्लुकोज असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असेल, प्रोटीन्स असतील, लिपिड्स असतील, जेवढे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतील बरोबर आहे. जेवढे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतील आपल्या बॉडीमध्ये जेवढे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतील फॅट, प्रोटीन, लिपिड, कार्बोहायड्रेट या सगळ्या न्यूट्रिएंट्सचं कशामध्ये कन्वर्जन करणार आहे? एटीपी मध्ये कन्वर्जन करणार आहे. सो हा जो माइटोकॉन्ड्रिया आहे तो काय करतो? इट कन्वर्ट न्यूट्रिएंट्स इनटू एटीपी. पण कधी? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये हा जो माइटोकॉन्ड्रिया आहे तो न्यूट्रिएंट्सचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे? एटीपी मध्ये करणार आहे. न्यूट्रिएंट्स कुठले आले? तर कार्बोहायड्रेट्स आले ओके, किंवा प्रोटीन्स आले, किंवा लिपिड्स आले, किंवा फॅट्स आले ओके. हे जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, फॅट्स हे जे न्यूट्रिएंट्स आहेत त्या न्यूट्रिएंटचं कन्वर्जन माइटोकॉन्ड्रिया एटीपी मध्ये करणार आहे. कधी? ज्या वेळेला ऑक्सिजन प्रेझेंट असेल. या सेंटेन्सचं मीनिंग तुम्ही जर बघितलं तर ह्या सेंटेन्सला पूर्णपणे इन शॉर्ट एरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? एरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं ओके. आता तुम्ही जर बघितलं माइटोकॉन्ड्रिया हा काय करणार आहे? जनरली आपण काय म्हणूया इन शॉर्ट एटीपी तयार करणार आहे. सो माइटोकॉन्ड्रिया विल प्रोड्यूस एटीपी राइट. So the number of ATP produced by mitochondria is dependent on which activities? Physiological or metabolical activity.
म्हणजे तुम्हाला सांगतोय काय मी, हा जो माइटोकॉन्ड्रिया आहे, हा जो माइटोकॉन्ड्रिया आहे तो काय तयार करणार आहे, एटीपी तयार करणार आहे, बरोबर आहे. मग एटीपीचा नंबर कशावरती डिपेंडेंट असणार आहे, त्या सेल्सच्या फिजिओलॉजिकली किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीवरती डिपेंडेंट असणार आहे. ओके, समजतंय का. सो नंबर डिपेंड्स ऑन number of mitochondria. बघा ना, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी वाढली, एटीपीचा नंबर वाढणार आहे, बरोबर आहे. पण समजा एटीपीचा नंबर जास्त आहे, एटीपी जास्त तयार होतात, याचा अर्थ काय, माइटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त आहे. जेवढे माइटोकॉन्ड्रिया कमी तेवढे एटीपी कमी तयार होणार आहेत, बरोबर आहे. जेवढे माइटोकॉन्ड्रिया जास्त असणार आहेत तेवढे एटीपीचा नंबर जास्त असणार आहे. आणि म्हणजेच थोडक्यात जर बघितलं, या माइटोकॉन्ड्रियाचा नंबर कशावरती डिपेंडेंट आहे, कशावरती डिपेंडेंट आहे, तर त्या सेलमध्ये मेटाबॉलिकली ऍक्टिव्हिटी किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी कशी आहे याच्यावरती डिपेंडेंट आहे. ओके, त्यामुळे सरळ सेंटेन्स लिहितोय, नंबर ऑफ माइटोकॉन्ड्रिया इज डिपेंडेंट on physiological or metabolical activity of cell. Okay, so number of mitochondria is dependent on physiological or metabolical activity of cell. माइटोकॉन्ड्रियाचा नंबर कशावरती डिपेंडेंट आहे, तर त्या सेलमध्ये किती फिजिओलॉजिकली ऍक्टिव्हिटी किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी किती घडणार आहे याच्यावरती डिपेंडेंट आहे. समजतंय. नंबर माइटोकॉन्ड्रियाचं कमी एटीपी तयार होणार, माइटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त एटीपी तयार होणार आहे. आता याचं एक्झाम्पल जर घेतलं बाळांनो आपण, बघा, फॉर एक्झाम्पल रेड ब्लड सेल्स. ओके, रेड ब्लड सेल्स मध्ये नंबर ऑफ एटीपी इज 0. नीट साठी महत्वाचं आहे, रेड ब्लड सेल्स मध्ये नंबर ऑफ एटीपी इज 0, बरोबर आहे. सॉरी, इनसाइड द रेड ब्लड सेल्स नंबर ऑफ माइटोकॉन्ड्रिया इज 0, एटीपी नाही. एटीपी कधी तयार होणार आहे, ज्या वेळेला माइटोकॉन्ड्रिया असेल त्यावेळेला एटीपीचा इथं प्रश्नच येणार नाही. ज्या वेळेला माइटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल त्याच वेळेला एटीपी तयार होणार आहे ना, बरोबर आहे. म्हणजेच काय होणार आहे, जर एटीपी 0 असतील तर माइटोकॉन्ड्रिया सुद्धा 0 असणार आहे. समजते का. बघा रिलेशन्स काय बघा, माइटोकॉन्ड्रिया असेल तर एटीपी. ओके, मग आपण इथं माइटोकॉन्ड्रियाचा नंबर बघतोय. माइटोकॉन्ड्रियाचा नंबर कशावरती डिपेंडेंट आहे, फिजिओलॉजिकल और मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वरती आहे. So number of mitochondria is dependent on physiological or metabolic activity of cell. Red blood cells मध्ये माइटोकॉन्ड्रियाचा नंबर 0 असणार आहे. सुरुवातीला मी चुकून एटीपीचं म्हटला, पण आपण माइटोकॉन्ड्रियाचा नंबर बघतोय. कशाचा नंबर बघतोय आपण या ठिकाणी, माइटोकॉन्ड्रियाचा नंबर बघतोय. रेड ब्लड सेल्स मध्ये, ज्याला तुम्ही आरबीसी असं म्हणता ना, RBCs, right? RBCs, रेड ब्लड सेल्स, याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रियाचा नंबर 0 आहे. याच्या उलट दुसरे एक्झाम्पल बघा, लिव्हर सेल और मसल सेल्स, लिव्हर सेल्स किंवा मसल सेल्स मध्ये बाळांनो काय बघायला मिळणार आहे, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जास्त, फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी जास्त. त्यामुळं या ठिकाणी माइटोकॉन्ड्रियाचा नंबर एका सेलमध्ये काय होतं बघा, माइटोकॉन्ड्रियाचा नंबर एका सेलमध्ये 100 ते 2000 पर्यंत असू शकतो. आहे ना फरक, समजलं. So number of mitochondria is dependent on physiological and metabolical activities of cells.
राईट. मायटोकॉन्ड्रियाचा नंबर हा त्या सेलमधल्या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी कशा आहेत, मेटाबॉलिकली ऍक्टिव्हिटी कशा आहेत त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. मग एक्झाम्पल घेतलेला आहे, रेड ब्लड सेल्स मध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर 0 असतो, कारण याच्यामध्ये मेटाबॉलिकल ऍक्टिव्हिटी एवढ्या नसतात. त्याच्या ऐवजी लिव्हर सेल्स किंवा मसल सेल्स मध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर अप्रॉक्सिमेटली 100 to 2000 एवढा असणार आहे. समजलं? हे आपण काय पाहिलेलं आहे, हे काय पाहिलंय तर जनरल इन्फॉर्मेशन्स पाहिलेली आहे आणि फंक्शन्स पाहिलेले आहेत. आता अल्ट्रास्ट्रक्चर जर बघितलं, अल्ट्रास्ट्रक्चर्स, ओके, अल्ट्रास्ट्रक्चर्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याचं ऑकरन्स काय बघा, ऑकरन्स मायटोकॉन्ड्रिया ऑकरन्स कुठं असणार आहे, मायटोकॉन्ड्रिया कुठं बघायला मिळणार आहे. ऑफकोर्स मागापासून तुम्हाला सांगतोय, मायटोकॉन्ड्रिया इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेल ऑर्गॅनलीज. इट इज रिगार्डेड एज द पॉवर हाऊस ऑफ सेल. इट इज प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ सेल. समजलं? ऑकरन्स सेलच्या सायटोप्लाझम मध्ये बघायला मिळणार आहे ना, त्यामुळे आपण काय लिहायचं, इट इज मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनली, बरोबर आहे. इट इज अ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज फाउंड इन बघा की मायटोकॉन्ड्रियाला मेम्ब्रेन आहेत ना, दोन मेम्ब्रेन आहेत, एक नाही दोन आहेत. जसं फोटोसिंथेसिस मध्ये आपण अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट पाहिलेलं आहे, जसं क्लोरोप्लास्ट ही डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज आहे, तसं रेस्पिरेशन मध्ये आता आपण मायटोकॉन्ड्रिया पाहणार आहोत. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज आहे. त्यामुळे काय म्हटलंय, इट इज अ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज फाउंड इन सायटोप्लाझम ऑफ सेल, ओके. समजलं? ऑकरन्स कुठं असणार आहे समजलं, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये, राईट. एक फरक समजून घ्या, द साइट ऑफ फोटोसिंथेसिस इज क्लोरोप्लास्ट and the site of cellular respiration is mitochondria. ओके, अशा पद्धतीने. त्यामुळं क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चर्स मध्ये आणि मायटोकॉन्ड्रियाच्या स्ट्रक्चर्स मध्ये जवळपास स्ट्रक्चर्स एकसारखं जरी असलं तरी दोघांमध्ये खूप फरक आहे, खूप अंतर आहे. ओके, फंक्शन्स वेगळे आहेत, सेल ऑर्गॅनलीज वेगळे आहेत, टोटली दोन्हींमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. त्याच्यानंतर शेप बघा, शेप ऑकरन्स बघितला, आता शेप बघूया. शेप बघा, तो सेकंड शेप काय हो, कसा आहे शेप, कसा असणार आहे. ज्या वेळेला तुम्ही मायटोकॉन्ड्रिया बघायचा, तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया बघायचे असतात त्यावेळेला तुम्ही कशाचा यूज करता, मायक्रोस्कोपचा यूज करता. ओके, कशाचा यूज करणार आहे तुम्ही, मायक्रोस्कोपचा. सो द शेप ऑफ द मायटोकॉन्ड्रिया, these are microscopic. ओके, म्हणजे ज्या वेळेला सूक्ष्म, तुम्ही मराठीमध्ये म्हणता ना सूक्ष्मदर्शी असल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही, बरोबर आहे. Without microscope you cannot observe the structure of mitochondria or the mitochondria. जोपर्यंत तुम्हाला मायक्रोस्कोप नसणार आहे, हाय मॅग्निफिकेशनचे मायक्रोस्कोप नसणार आहे, तोपर्यंत तुम्ही मायटोकॉन्ड्रियाला पाहू शकत नाही. सो शेप काय, दीज आर मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्म, बरोबर आहे, जे आपल्याला सहज उघड्या डोळ्याने दिसत नाही. आपल्याला जर ह्या सेल ऑर्गॅनलीज बघायचे असतील तर मायक्रोस्कोपचा यूज करावा लागणार आहे. सो दीज आर द मायक्रोस्कोपिक, राईट. त्याच्यानंतर कलरलेस, कुठलाही प्रकारचा या मायटोकॉन्ड्रियाला कलर नसतो. ओके, जसं आपण म्हणतो क्लोरोप्लास्ट हे ग्रीन कलरचं आहे, तसं मायटोकॉन्ड्रियाला स्पेसिफिक कुठलाही कलर नाही. त्यामुळे काय आलं, दीज आर मायक्रोस्कोपिक, कलरलेस. कलरलेस म्हणजे कुठल्याही प्रकारचा कलर नाही. अँड पॉलिमॉर्फिक, ओके. पॉली मीन्स मेनी, मॉर्फिक मीन्स फॉर्म, बरोबर आहे.
पॉली मीन्स मेनी अँड मॉर्फिक मीन्स फॉर्म. म्हणजे हे जे माइटोकॉन्ड्रिया आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बघायला मिळणार आहेत. मग कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये? स्पेरिकल, गोलाकार फॉर्म मध्ये तुम्हाला गोलाकार माइटोकॉन्ड्रिया बघायला मिळतील. ओव्हल म्हणजे अंडाकृती बघायला मिळणार आहे, किंवा रॉड शेप्ड म्हणजे रॉड असल्यासारखं बघायला मिळणार आहे या पद्धतीनं. असं समजलं? सो शेप काय आला? दीज आर द मायक्रोस्कोपिक म्हणजे सूक्ष्मदर्शी, सूक्ष्म आहे, बरोबर आहे. कलरलेस, कुठल्याही प्रकारचा कलर नाही. पॉलीमॉर्फिक, पॉली मीन्स मेनी, मॉर्फिक मीन्स फॉर्म, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये स्पेरिकल, ओव्हल, रॉड शेप. स्पेरिकल म्हणजे गोलाकार, ओव्हल म्हणजे अंडाकृती, रॉड शेप म्हणजे थोडस लांबलेले असणार आहेत. ओके. साईज काय येणार आहे? शेप झाला, आता साईज बघूया. साईज राईट. साईज मध्ये तुम्ही जर बघितलं, दे मेजर्स अबाउट, कोण? माइटोकॉन्ड्रिया. लक्षात ठेवा, माइटोकॉन्ड्रिया बघतोय आपण. दे मेजर्स अबाउट, बघा, 1 to 4 मायक्रॉन इन लेंथ. मायक्रॉन मध्ये बघतोय बाळांनो आपण, मायक्रॉन मध्ये. मायक्रॉन साइन मायक्रॉनचा आहे, सेंटीमीटर वगैरे लिहाल, बरोबर आहे. तर तुमच्या बरोबर मलाही नावं ठेवतील व्यवस्थित. मायक्रॉन दिले ना, मायक्रॉन साइन आहे, मायक्रॉन. सेंटीमीटर पेक्षा कितीतरी पटीने लहान. सो साइज काय आला? दे मेजर्स अबाउट 1 to 4 मायक्रॉन इन लेंथ. आणि समजा हा माइटोकॉन्ड्रिया आहे, तर तिची लेंथ किती आली अशी मोजायची. लांबी 1 to 4 मायक्रॉन, राईट, अशा पद्धतीने. अँड विड्थ जाडी किती असणार आहे? अँड विड्थ किती? 0 to 0.5. ओके. काय असणार आहे विड्थ? 0 to 0.5 म्हणण्यापेक्षा काय करूया, 0.5 to 1 मायक्रॉन इन विड्थ, बरोबर आहे. म्हणजे लांबी किती आली? 1 ते 4 मायक्रॉन. लेंथला डायमीटर असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं. विड्थ किती आली? 0.5 to 1. म्हणजे तुम्ही जाडी जर बघितली अशी काढली तर किती येणार आहे? 0.5 to 1 मायक्रॉन. ही काय आली? त्याची जाडी आली. लांबी 1 ते 4, जाडी 0.5 ते 1. समजलं? अशा पद्धतीने आपण माइटोकॉन्ड्रियाला काय म्हटलं जातं, त्याचं सिंग्युलर, प्लुरल काय आहे, त्याचे फंक्शन्स, ऑकरन्स, शेप आणि साईज बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया. बघा, आता आपण पाहणार आहोत अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया. या ठिकाणी मी तुम्हाला डायग्राम काढत तुम्हाला अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया एक्सप्लेन करणार आहे. नोट्स मध्ये स्ट्रक्चर्स, त्याचं एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड प्रमाणे डिटेल दिलेला आहे. तुम्ही ही तुम्हाला दिलेली नोट्स रेफर करायची आहे. ओके. पहा, अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया डायग्राम काढत असताना 2 लेअर काढायचे. आउटर लेअर किंवा आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. ओके. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन झाल्यानंतर आउटर मेम्ब्रेन हा कंटिन्यू दाखवायचा आहे, इनर मेम्ब्रेन हा फोल्डेड दाखवायचा आहे. म्हणजे काही ठिकाणी त्याचं फोल्डिंग झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट एक्सप्लेन करतोय. अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया
सो अल्टर स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया शोज फॉलोइंग पार्ट्स. त्याच्यामध्ये आपण पहिलं बघतो युनिट मेम्ब्रेन. ओके, सो क्लोरोप्लास्ट इज डबल मेम्ब्रेन बाउंड, सॉरी या ठिकाणी आपण अल्टर स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया पाहतोय. अल्टर स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया मध्ये बघा दोन लेयर पासून तयार झालेला आहे, आउटर लेयर आणि इनर लेयर. आउटर लेयर ही स्ट्रेच्ड आहे, इनर लेयर ही फोल्डेड आहे. ओके, सो लेट अस एक्सप्लोर द अल्टर स्ट्रक्चर ऑफ माइटोकॉन्ड्रिया. राइट, सो सी हियर, mitochondria is a double membrane bound cell organelles present in the cytoplasm of cell. म्हणजे काय असणार आहे तर माइटोकॉन्ड्रिया जो आहे तो डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आहे. दोन लेयर पासून तयार झालेला आहे, बरोबर आहे. दोन लेयर पासून कसा तर पहिला येतो सगळ्यात बाहेरचा आउटर मेम्ब्रेन. ओके, आणि इनर आतमधला इनर मेम्ब्रेन. outer membrane and inner membrane. Inner membrane. So outer membrane and inner membrane. outer membrane is stretched, soft membrane. outer membrane हा कसा आहे स्ट्रेच्ड आहे, ताणलेला आहे, ताणला गेलेला आहे. स्ट्रेच्ड आहे, ताणला गेलेला आहे, सॉफ्ट आहे. ओके, अँड परमिएबल. बरोबर आहे, परमिएबल आहे म्हणजे सेलच्या सायटोप्लाझम मधून माइटोकॉन्ड्रिया मध्ये काहीही जाऊ शकतं आणि माइटोकॉन्ड्रिया मधून सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काही येऊ शकते. बरोबर आहे, म्हणजे बाहेरचे मॉलिक्यूल आतमध्ये जाऊ शकतात आणि आतमधले मॉलिक्यूल बाहेर येऊ शकतात, इझिली येऊ शकतात, कारण परमिएबल आहे ना, परमिएबल आहे. समजलं. सो आउटर मेम्ब्रेन. Inner membrane is highly folded upon itself which looks like a finger like projection. या ठिकाणी तुम्ही जर आपल्या हातांची बोट जर बघितली किंवा हाताचा तळवा आणि बोट जर बघितली, बोट बाहेर आलेला आहे, पुन्हा आतमध्ये, बाहेर आलेला आहे, आतमध्ये, बाहेर आलं, आतमध्ये, बाहेर आलेला आहे बोट, आतमध्ये. बरोबर आहे. सो फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहे ना, बघा ना. ओके, so inner membrane is folded highly upon itself which looks like a finger like projections. समजतंय. आणि हा जो इनर मेम्ब्रेन जो आहे, हा इनर मेम्ब्रेन हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे काय तर सिलेक्टेड मॉलिक्यूलच तो आतमध्ये घेतो आणि सिलेक्टेड मॉलिक्यूलच आतमधून बाहेर जाऊ देतो. ओके, त्यामुळे आउटर मेम्ब्रेन हा परमिएबल, inner membrane selectively permeable. So this mitochondria is a double membrane bound cell organelles. It is made up from outer membrane and inner membrane, collectively called as, याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं, collectively called as unit membrane or mitochondrial membrane, unit membrane or mitochondrial membrane. बरोबर आहे, वेगवेगळी त्याला नावं आहेत. समजलं. आता याचा थिकनेस किती आला, थिकनेस किती येणार आहे, द थिकनेस ऑफ द बोथ मेम्ब्रेन, जाडी किती आली त्याची 40 to 60 angstrom. राईट, जाडी किती येणार आहे 40 to 60 angstrom इज द थिकनेस. समजलं. कशापासून तयार झालेले असतात, लिपिड आणि प्रोटीन. सो इट इज मेड अप फ्रॉम लिपिड प्लस प्रोटीन. लिपिड आणि प्रोटीन पासून तयार झालेले असतात, याला एकत्रितपणे काय म्हणायचं, लिपोप्रोटीन. ओके, सो दिस membrane of mitochondria is made up from lipoprotein or lipoproteinaceous structures. दोघांचं स्ट्रक्चर्स लिपिड आणि प्रोटीन पासून तयार झालेलं आहे. बरोबर आहे. मोस्टली जे मेम्ब्रेन आहेत किंवा सेल वॉल आहेत, मेम्ब्रेन असं म्हणजे सेल वॉल हे लिपिड प्रोटीन पासून तयार झालेले असतात. ओके, मग तुम्हाला मी जसं सांगितलंय, आउटर मेम्ब्रेन हा कसा आहे, स्मूथ, कंटिन्यू आहे, परमिएबल आहे. बरोबर आहे. इनर मेम्ब्रेन कसा आहे,
इनर मेम्ब्रेन हा फोल्डेड आहे, जो फिंगर लाईक प्रोजेक्शन दाखवणार आहे. समजलं इथपर्यंत? डाऊट आहे का? बघा आता आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन या दोघांच्या मध्ये एक गॅप राहिलेला आहे. सो इन बिटवीन आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन the space present between outer and inner membrane is called as intermembrane space. Intermembrane space. बघा बाळांनो लक्ष द्या, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन बरोबर आहे. आउटर मेम्ब्रेन म्हणजे बाहेरचा मेम्ब्रेन, इनर म्हणजे आतमधला मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन मध्ये जी जागा आहे म्हणजे ही वाली जी जागा आहे याला काय म्हणायचं? इंटरमेम्ब्रेन स्पेस असं म्हणायचं आहे. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेरीमाइटोकॉन्ड्रियल स्पेस. पेरीमाइटोकॉन्ड्रियल स्पेस. सो इंटरमेम्ब्रेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेरीमाइटोकॉन्ड्रियल स्पेस. आता ही बाळांनो मोकळी असेल का? मोकळी असेल का? नाही. इट इज फिल्ड विथ वॉटरी फ्लुइड. सो या ठिकाणी मी लिहितो फिल्ड विथ वॉटरी फ्लुइड. फिल्ड विथ वॉटरी फ्लुइड. सो इट इज फिल्ड विथ वॉटरी फ्लुइड. राइट, वॉटरी फ्लुइड. आता या वॉटर फ्लुइड मध्ये एवढ्याच भागात दाखवतो. या वॉटर फ्लुइड मध्ये पार्टिकल्स असतात. म्हणजे आपण जसं जेल बघितलं, काही जेल्स मध्ये फोम होण्यासाठी, फेस होण्यासाठी पार्टिकल्स असतात. म्हणजे आता तुम्ही बाजारामध्ये फेसवॉश जर बघितले असतं जेल, पण त्या जेलमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात. आपण हातावरती घेतलं आणि घासलं तर त्या जेलचं नंतर फेस तयार होणार आहे. मग तो आपण तिथून काय करणार आहे? चेहरा धुणार आहे. तसं वॉटर फ्लुइड आहे, पण या वॉटर फ्लुइड मध्ये पार्टिकल सारखं स्ट्रक्चर्स असतं. त्या पार्टिकलला काय म्हणायचं आहे? सब युनिट्स ऑफ काय म्हणणार? पार्सन. राईट. सो या वॉटर फ्लुइड मध्ये पार्टिकल्स असणार आहेत. या पार्टिकल्सला काय म्हणायचं? सब युनिट्स ऑफ पार्सन. सो सब units of person. राइट, इथपर्यंत कुणाला डाऊट आहे का? बरोबर आहे. आता वॉटरी फ्लुइड बरोबर त्याच्यामध्ये काय असणार आहेत? काय असणार आहे? जे पार्टिकल्स असणार आहेत ना, कुठले पार्टिकल? बाहेरून आतमध्ये आलेले पार्टिकल. ओके, या वॉटरी फ्लुइड मध्ये. म्हणजे थोडक्यात या वॉटरी फ्लुइडचा हेल्प काय? माइटोकॉन्ड्रियामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी. ओके, बघा पुढे. इनर मेम्ब्रेन एनक्लोजेस कलरलेस कोलॉइडल पार्टिकल्स. त्याला काय म्हणायचं? मॅट्रिक्स असं म्हणायचं. काय म्हणायचं याला? मॅट्रिक्स. म्हणजे इनर मेम्ब्रेन, हा जो इनर मेम्ब्रेन आहे, फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहे, त्यांना आतमध्ये काय झाकलेलं आहे? तर त्याच्या आतमध्ये एन्झाइम्स आहेत, इलेक्ट्रॉन कॅरियर्स आहेत. बरोबर आहे. सो इनर मेम्ब्रेन एनक्लोजेस कलरलेस कोलॉइडल मॅट्रिक्स. हा आला कोणाला? मॅट्रिक्स आला. कलरलेस आहे, कोलॉइडल आहे. जसं आपण याला माइटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट मध्ये काय म्हटलं? या स्ट्रक्चर्सला क्लोरोप्लास्ट मध्ये काय म्हटलं होतं आपण? स्ट्रोमा असं म्हटलं होतं. माइटोकॉन्ड्रिया मध्ये आपण याला काय म्हणतोय? मॅट्रिक्स. ओके, त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. अशा पद्धतीने समजलं? आता या मॅट्रिक्सच्या आतमध्ये काय असणार आहे बघा? डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर्स काय प्रेझेंट आहे? डीएनए प्रेझेंट आहे. ज्या डीएनए ला माइटोकॉन्ड्रिया मधल्या डीएनए ला काय म्हणायचं आहे? प्लास्टिडोम असं म्हणायचं आहे. प्लास्टिडोम. राईट.
inside the mitochondria is self-replicating semi-autonomous ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्तता, स्वतःच स्वतः कंट्रोल करणार आहे. पण सेमी म्हणजे काय, अर्ध न्यूक्लियसचं, सेलच्या न्यूक्लियसचं आणि अर्ध स्वतःचं. सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे स्वतःच्या स्वतः मल्टिप्लाय होणार आहे. मग ज्या अर्थी मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए प्रेझेंट आहे, डबल स्टँडर्ड डीएनए प्रेझेंट आहे, त्या अर्थी हा जो मायटोकॉन्ड्रिया आहे तो सेल्फ रेप्लिकेटिंग म्हणजे स्वतःचं स्वतः रेप्लिकेट होणारा, सेमी ऑटोनॉमस अर्ध कंट्रोल असणारा हा काय ऑर्गॅनलीज आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये रायबोसोम्स प्रेझेंट आहेत. ओके, अँड द फंक्शन ऑफ रायबोसोम्स इज द प्रोटीन सिंथेसिस. हे हळूहळू तुम्हाला समजणार आहे. सो रायबोसोम्स आर प्रेझेंट, रायबोसोम, and the function of ribosome is protein synthesis. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय बघायला मिळणार आहे अजून समजलं, एन्झाइम्स प्रेझेंट असणार आहेत. या मॅट्रिक्स मध्ये एन्झाइम्स प्रेझेंट असणार आहेत, कोएन्झाइम्स प्रेझेंट असणार आहेत. कोएन्झाइम्स लाईक NAD, FAD, राईट. सो इनसाइड द मॅट्रिक्स what is present? Enzymes, right? Or coenzyme, enzyme or coenzyme like NAD, or FAD, right? अशा पद्धतीने त्याच्याबरोबर मॅट्रिक्स मध्ये काय काय प्रेझेंट आहे, डीएनए प्रेझेंट आहे, डबल स्टँडर्ड डीएनए प्रेझेंट आहे. डबल स्टँडर्ड डीएनए प्रेझेंट असल्यामुळे आपण त्याला काय म्हणणार आहे, सेल्फ रेप्लिकेटिंग अँड सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनल्स. डीएनए मायटोकॉन्ड्रिया मधल्या डीएनएला प्लास्टिडोम असं म्हटलं जातं. त्याच्याबरोबर रायबोसोम्स प्रेझेंट आहेत, ज्या रायबोसोम्स वरती मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. बरोबर आहे. मॅट्रिक्स मध्ये एन्झाइम्स प्रेझेंट आहेत, कोएन्झाइम्स प्रेझेंट आहेत. कोएन्झाइम्स कोणते असणार आहेत बाळांनो, तर NAD आणि FAD सारखे एन्झाइम्स प्रेझेंट आहेत. ओके, आता हा जो इनर मेम्ब्रेन आहे तो फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहे. बरोबर आहे, बोटांसारखं स्ट्रक्चर तयार झालं. मग ज्या ठिकाणी इनर मेम्ब्रेन हा काही ठिकाणी स्वतःभोवती फोल्ड झाला आणि स्वतःभोवती फोल्ड झाल्यामुळं काही ठिकाणी तो उंचावलेला आणि काही ठिकाणी खोलगट भाग झालेला आहे. ज्या ठिकाणी उंच भाग तयार झालेला आहे त्याला म्हणायचं क्रेस्टी. काय म्हणायचं, क्रिस्टी. बघा या ठिकाणी खोलगट भाग आहे, या ठिकाणी उंच भाग आहे, त्याला काय म्हणायचं, क्रिस्टी. राईट, काय म्हणूया आपण त्याला, क्रिस्टी. क्रिस्टी म्हणजे काय, दीज आर द फिंगर लाईक प्रोजेक्शन्स ऑफ इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन हा स्वतःभोवती फोल्ड झाल्यामुळं फिंगर लाईक प्रोजेक्शन्स तयार होतात आणि फिंगर लाईक प्रोजेक्शन्स तयार झाल्यामुळं त्या फिंगर लाईक प्रोजेक्शन्सच्या हायटेड जो पार्ट आहे, उंच पार्ट आहे, त्याला म्हणायचं क्रिस्टी. ओके, आता दिस क्रिस्टी विल कवर्ड विथ, या ठिकाणी आता मी क्रिस्टीवरती या क्रिस्टीवर, दिस क्रिस्टी इज कवर्ड विथ मेनी पार्टिकल्स. हा जो क्रिस्टी आहे हा अनेक पार्टिकल्सनी कव्हर झालेला आहे या पद्धतीने. याला काय म्हणायचं, दिस पार्टिकल इज कॉल्ड ऑक्सिझोम्स. ऑक्सिझोम और F1 पार्टिकल, किंवा त्याला काय म्हणायचं, और इलेमेंटरी पार्टिकल. राईट. सो जेवढे सगळे क्रिस्टी आहेत, प्रत्येक क्रिस्टी जसं हे आहे तसं इथं असणार आहे, तसंच इथं असणार आहे, 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 इथं सगळीकडे प्रत्येक क्रिस्टी, मायटोकॉन्ड्रिया मधला प्रत्येक क्रिस्टीवरती ऑक्सिझोम्स असणार आहे. ऑक्सिझोम्सचं स्ट्रक्चर जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अल्फेंडलिबी लॉलीपॉप सारखं असणार आहे. ओके, सो इट लुक्स लाईक अल्फेंडलिबी लॉलीपॉप्स, राईट. पण पेपरात तसं लिहायचंय का, नाही. समजतंय का तुम्हाला. सो
क्रिस्टीवरती काय प्रेझेंट आहे बाळांनो? तो क्रिस्टी इज कवर्ड विथ ऑक्सिझोम्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज F1 पार्टिकल्स और इलेमेंटरी पार्टिकल्स, किंवा अजून एक त्याला नाव आहे सब युनिट्स ऑफ फर्नांडिस बोरॉन्स और सब युनिट्स ऑफ Fernandez morons. Subunits of Fernandez morons. ओके, समजलं या ठिकाणी. मग आता बघा आपण क्रिस्टीचं स्ट्रक्चर्स तुम्हाला मी डिटेल खाली काढून दाखवतो. ओके बघा, क्रिस्टी डबल मेम्ब्रेन आहे. हा काय झाला? क्रिस्टी. राइट, ऑन क्रिस्टी म्हणजे इनर मेम्ब्रेन कशाने कव्हर झालेला आहे? ऑक्सिझोम्सने कव्हर झालेला आहे. कशाने कव्हर झाला आहे? ऑक्सिझोम्सने कव्हर झालेला आहे. आता शेवटचा जो महत्वाचा पार्ट आहे मायटोकॉन्ड्रियाचा, तो कुठला? ऑक्सिझोम्स. राइट, सो ऑक्सिझोम्स कशावरती आहेत? क्रिस्टीवरती आहेत. हा जर ऑक्सिझोम्स एनलार्ज केला तर कसा दिसणार आहे? इट लुक्स लाईक अल्पेंडिबल लॉलीपॉप स्ट्रक्चर्स. राइट, सो खाल्ले ना शाळेमध्ये या पद्धतीने. राइट, काय झाला? हा ऑक्सिझोम्स झाला. ऑक्सिझोम्स तयार झाले. बरोबर आहे. ऑक्सिझोम्स इज कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज द ग्लोब्युलर हेड, देन स्टॉक अँड बेस. हे जे ऑक्सिझोम्स आहेत ते 3 पार्ट पासून तयार झालेले आहे, हेड, स्टॉक अँड बेस. बरोबर आहे. आणि जो ऑक्सिझोमचा हेड आहे या ठिकाणी, तो तुम्ही जर बघितलं हे स्ट्रक्चर जे आहे ते एटीपी सिंथेटेसचं काम करणार आहे किंवा एटीपी सिंथेसिसचं काम करणार आहे. ओके, कुठं बघितलेला आहे? रेफरन्स कुठं बघितलेला आहे? रेफरन्स मला सांगायचं आहे. ऑक्सिझोम्सचा रेफरन्स, मग हा जो ऑक्सिझोम्स आहे तो एटीपी सिंथेसिसचं काम करणार आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये. बरोबर आहे. किंवा तिकडं क्लोरोप्लास्टमध्ये कुठं पाहिलेलं आहे हे मला कॉमेंट करून सांगायचं आहे. समजते का? कॉमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे या डायग्रामचा रेफरन्स आपण फोटोसिंथेसिस मध्ये कुठल्या पॉइंट मध्ये बघितलेला आहे, जिथं एटीपी सिंथेसिसचं सगळं तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे, ते मला कॉमेंट करून सांगायचं आहे. जेवढे स्टुडंट आहेत त्या सगळ्या स्टुडंटनी मला कॉमेंट करायची आहे. ओके, आता हेड हा गोलाकार आहे. बरोबर आहे. याचा डायमीटर किती असणार आहे? द डायमीटर ऑफ हेड इज 100 अँगस्ट्रॉम. 100 अँगस्ट्रॉम डायमीटर किती आहे याचा? 100 अँगस्ट्रॉम. म्हणजे हेड डायमीटर किती आहे? 100 अँगस्ट्रॉम. स्टॉक किती आहे? स्टॉकचा किती आहे? 50 अँगस्ट्रॉम. बेसचा किती आहे? 100 अँगस्ट्रॉम. बघा गंमत काय बघा, जेवढा बेस आहे तेवढा हेड आहे. सो हेडचं डायमीटर 100 अँगस्ट्रॉम, स्टॉकचा 50 अँगस्ट्रॉम, बेसचा 100 अँगस्ट्रॉम. ओके, डिस्टन्स बिटवीन 2 ऑक्सिझोम्स म्हणजे 2. या ठिकाणी बघा क्रिस्टीवरती मी दाखवलेलं तुम्हाला ऑक्सिझोम्स. या 2 ऑक्सिझोम्सचं अंतर, 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 या 2 ऑक्सिझोम्सचं अंतर किती आहे बाळांनो? सो डिस्टन्स बिटवीन 2 ऑक्सिझोम्स इज आल्सो 100 अँगस्ट्रॉम. 100 अँगस्ट्रॉम. ओके, म्हणजे किती चिटकून एकमेकांना असतील बघायचं आहे. ओके, मग एका मायटोकॉन्ड्रियामध्ये किती ऑक्सिझोम्स असणार आहेत, किती F1 पार्टिकल्स असणार आहेत, किती इलेमेंटरी पार्टिकल्स असणार आहेत, किती फर्नांडिस बोरॉन्स असणार आहेत, सब युनिट्स ऑफ फर्नांडिस बोरॉन्स असणार आहेत. ओके, समजा एक जर ऑक्सिझोम्स असेल तर एक ऑक्सिझोम्स मधून 3 एटीपी जाणार आहेत. बरोबर आहे. काही काही पुस्तकांमध्ये 2 दिलेलं आहे, काही काही पुस्तकांमध्ये 3 दिलेलं आहे. बरोबर आहे. तर ते पण मी तुम्हाला सांगतो. बुक्स प्रमाणे जाऊया आपण. 2 एटीपी, एका ऑक्सिझोम्स मधून 2 एटीपी बाहेर गेले की एका ऑक्सिझोम्स मधून 2 इलेक्ट्रॉन किंवा ज्याला आपण काय म्हणणार आहे प्रोटॉन ग्रेडियंट पंप्स. राइट, म्हणजे ज्या वेळेला एका ऑक्सिझोम्स मधून 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतील
त्यावेळेला एक एटीपी तयार होणार आहे. ओके, समजते ना? या ऑक्सिजन्स मधून 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडतील त्यावेळेला एक एटीपी तयार होणार आहे. मग या अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट मध्ये क्रिस्टी वरती किती ऑक्सिझोम्स आहेत? क्रिस्टी वरती किती ऑक्सिझोम्स आहेत? F1 पार्टिकल्स आहेत. मग किती? एक मायटोकॉन्ड्रिया किती एटीपी तयार करत असेल? समजलं? म्हणून तर मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल्स असं म्हटलं जातं ना. समजलं? सो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया हा पॉइंट पाहिलेला आहे. त्याच्या ज्या नोट्स आहेत किंवा ह्याचं जे डिटेल आहे रायटिंग ते तुम्हाला नोट्समध्ये बघायला मिळेल. Mitochondria, structure and function. Objective: to learn about the structure and functions of mitochondria. Mitochondria are located in the cytoplasm of cells and are among the largest cell organelles within a cell. They are called powerhouses of cells because they convert energy into forms that are usable by the cell. Mitochondria vary in shape from almost spherical to elongated ovals. Mitochondria are bound by 2 membranes. Each membrane is a phospholipid bilayer with embedded proteins. The outer membrane is smooth while the inner membrane has many inward folds called cristae. The folds increase the surface area and are the working surfaces for mitochondrial reactions. The inner membrane is selectively permeable to certain molecules such as pyruvic acid and adenosine triphosphate ATP. On the cristae, sugar is combined with oxygen to produce ATP, the primary energy source for the cell. The space surrounding the cristae is a matrix filled with dense solution containing enzymes, coenzymes, water, and other molecules involved in cellular respiration. Mitochondria are the sites of cellular respiration, which finally generates fuel for the cell's activities. Mitochondria are also involved in other cell processes, such as cell division and growth, as well as cell death. Mitochondria are semi-autonomous. They are partially dependent on the cell to replicate and grow. They have their own DNA, ribosomes, and can make their own proteins. Summary: mitochondria are the powerhouses of cells. Mitochondria are involved in the production of energy, cell division, and growth.